नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फालतूच्या गोष्टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर काल आज आपण जी कार्यकारी सहाय्यक पद होती बीएमसीची, त्याचं आपण कटऑफची प्रिडिक्शन केलं होतं. तर आज बीएमसी निरीक्षक पदांचे पण विद्यार्थ्यांची कमेंट आली की सर थोडं आपलं त्याचं पण चॅनलला म्हणा, इकडं आपल्या चॅनलला म्हणा, टेलिग्राम चॅनलला त्यांचं पण आलेलं होतं. तर आता आपण त्या अनुषंगाने प्रिडिक्शन ओके, कटऑफ 100% कोणीच सांगत नसतं, पण आता आपण आजूबाजू विद्यार्थ्यांची रेंज, अभ्यासाची रेंज बघून, पेपरचा पॅटर्न बघून, त्या अंदाजे आणि जागेचा अंदाज घेऊन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात आणि ह्या तफावत म्हणजे जागेची, आणि विशेष म्हणजे यामध्ये कायदे आहेत. ओके, म्हणजे जवळपास 60% तर कायदेच होते. जीएसच्या नावाखाली सगळे मुंबईचेच होते, आणि मॅथ्स रिजनिंग इतर परीक्षेच्या तुलनेनं खूप अवघड होतं असं विद्यार्थ्यांची कमेंट आलेली आहे. ओके, तुम्ही एक्झाम दिली, तुम्हाला तर माहितीच असणार आहे. ओके, तर मित्रांनो, तर बघा आज तुम्हाला सांगणार आहे मी ओपनचं कटऑफ बघा 156 ते 162 लागेल बघा. त्याला एक 4 मार्काचा पण टॉलरन्स दिलेला आहे, 2 प्रश्न, आणि नॉर्मलायझेशनचा आधीच आहे. शिफ्टनुसार काहीचे कमी होणार, काहीचे जास्त होणार, त्यात काय वाद नाही. ओके, तर बघा, कारण का एवढं कटऑफ सांगावं लागले, कारण कायदे तर अवघड झाले, तरी मी कटऑफ तेवढेच का सांगतोय, जागा पण कमी आहेत ना मित्रांनो. बघा ओपनच्या मेलला बघायला गेले 29 जागा आहेत मेलला, म्हणजे ओपनचं मेरिट 29 जण, टॉप 29 जण घेणार. त्यामध्ये 156च्या पुढचे किंवा 162च्या पुढचे जे असतील ते घेतील, त्या रेंजमधले असणार आहे, बरोबर. कारण पेपर होता कठीणच, जे कायदा प्युअर केले त्यांनाच ते येत असणार आहे, हे काय नॉर्मल पेपर नव्हता. ओके, त्यामुळं हे मेरिट आपण तसं प्रिडिक्शन केलेलं आहे. एससी एसटीचं बघा 142 ते 146 लागण्याचे चान्सेस आहेत. 4 मार्काचा आपण टॉलरन्स घेतला, म्हणजे किती 71 ते 73 प्रश्न बरोबर यायला पाहिजे तुमचे. बघा ओबीसीसाठी बघा मित्रांनो 146 म्हणजे 73 ते 76 मार्क प्रश्न यायला पाहिजे तुमचे, म्हणजे 146 ते 152 साधारणतः एवढे यायला पाहिजे. बघा एससीची तुम्हाला आता वाटतं तुम्हाला मेरिट, पण बघायला गेलं तर 3च जागा आहेत मित्रांनो मेलला साधारणला. ओके, त्यामुळे बघा मेरिटला काही पण होऊ शकतं. ओके, काही काहीचं थोडंफार लक साथ दिलं, 3च विद्यार्थी घ्यायचे. ओके, काही काहीचं, आणि पेपर तसं बघायला गेलं की अवघडच होता, कारण त्याला कायदे होते. स्पेशल कायदे करायला विद्यार्थी मित्रांना वेळ भेटलेला नाही. एक्झाम वगैरे दुसऱ्या पण होत्या, ज्यांनी फोकस केले त्यांचा थोडाफार स्कोर आलेला आहे. असं पण नाही की त्यांनी कायदे केले त्यांनाच बऱ्यापैकी स्कोर आले, असं पण मार्केटमध्ये काही नाही आहे. आणि मॅथ्स रिजनिंग बरं का, मॅथ्स अँड रिजनिंग आहे ना, हा थोडा मागच्या वेळीपेक्षा, ओके, मागच्या वेळीपेक्षा थोडा अवघड झालेला आहे. विद्यार्थी मित्रांना काही काही गणित सुटलेलं नाही, त्यामुळं हा पण फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचा आहे. नाहीतर सरासरीमध्ये मॅथ्स रिजनिंगला विद्यार्थी मित्र आउट ऑफ मार्क मारतात. मराठीला बी आउट ऑफ मारतात जवळपास. ओके, मराठी तसं सोपं होतं, इंग्लिश बी सोपं होतं, पण मॅथ्स रिजनिंग थोडं अवघड आणि कायदे असल्यामुळं हे आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं ओबीसीचं बघा मित्रांनो, ओबीसीला बघा मेलला 9 जागा आहेत, 9 जागा. ओके, त्यामुळे त्यांचं मेरिट बघा 146 ते 52, आणि 4 मार्काचा आपण टॉलरन्स दिलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं प्रिडिक्शन आहेत, 100% कोणी सांगू शकत नाही. पण आपले एक बाबा मागचा आपला अचूक अंदाज विद्यार्थी मित्र जे आपल्या चॅनलवर आले होते त्यांना माहिती आहे की आपला अंदाज कुठंच फेल गेलेला नाही. जीएमसी वगैरे नागपूरचं म्हणा, धुळेचं म्हणा, ह्यांचं त्यांचं आपण सगळ्यांचं घेतलेलं आहे. ओके, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवले. आणि जर तुम्ही कोण चॅनलवर नवीन असाल ना, तर आपलं जे नवीन आता ते लॉन्च होणार आहेत, म्हणजे महिला बालविकासच्या जागा, पुन्हा अजून कुठल्या जागा आहेत, कोणत्या जागा आहेत, समाज कल्याण. ओके, आणि गट कचे बघा, गट बचे पण आपले मॅथ्स रिजनिंगचे व्हिडिओ मागच्या PYQ चे सोडून टाकलेलं आहे एकदम शॉर्टमध्ये. ओके, जे 20 मार्काला आहे. गेम चेंजिंग फॅक्टर जे विद्यार्थी मित्र कंबाईन करत असेल त्यांच्यासाठी सांगतोय. आणि आता कंबाईनचे आपले शॉर्ट ट्रिक्स, मॅथ्स रिजनिंग शिवाय तुम्हाला कोणतीच पोस्ट निघत नाही. कंबाईनची तर फ्री काढायची म्हणले की तुम्हाला कमीत कमी थोडेफार मार्क त्यात घ्यावं लागेल, ज्यांचं वीक आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, मागचे PYQ आहेत आयोगाचे इयर वाईज, आता 23 टाकले, 22 येईल, 21 येईल, असे 5 वर्षाचे टाकणार आहे. आणि एकदम कमी वेळात कसं सोडायचं तुम्हाला माहिती आहे. आपल्या ट्रिक्स काय जे चॅनलवर आहेत ते नसेल, नवीन आले असेल चॅनलवर बघा, पोरांचे रिव्ह्यू बघा, तुम्ही व्हिडिओ बघा. ओके, आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. का चॅनलचं नाव एखाद्या वेळेस चेंज, मित्रांचे कमेंट यायला लागले की सर एवढं तुमचं कंटेंट भारी आहे, तर चॅनलचं नाव थोडं बदललं पाहिजे. जर चॅनलचं नाव बदललं मित्रांनो तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला उशीर होईल. ओके, परीक्षेचा काळ आहे, गाफील राहू नका. तुमच्या पुढच्या एक्झामचे जे कोणी विद्यार्थी मित्र याच्या जवळपास नसतील असं वाटतं, तिने होप्स ठेवू नका. काही होऊ शकतं, शेवटी नॉर्मलायझेशनचा गेम आहे, पण पुढील अभ्यासावर फोकस करणं पण गरजेचं तितकंच आहे. यातच वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. ओके, तर तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, रिझल्टसाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.